नाशिक पुणे महामार्गावर उपनगर या ठिकाणी सोमवारी दुपारी झालेल्या अपघातात 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संतोष एकनाथ संसारे आणि रुपाली सचिन काळे या 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. संतोष संसारे हे सुंदरबन कॉलनी, जुना अखंड हॉस्पिटल, लेखानगर सिडको इथले ते रहिवासी होते, तर रुपाली काळे जेलरोड इथल्या गोदावरी सोसायटीमध्ये राहत होत्या. याबाबत अधिक माहिती अशी की सोमवारी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान जोरदार पाऊस सुरू असल्याने काही जण नाशिक पुणे महामार्गावर नाशिकहून येताना उपनगर सिग्नलपूर्वी पाऊस सुरू असल्याने दर्गासमोर वळणावर झाडाखाली काही जण मोटरसायकल बाजूला उभी करून थांबले होते. अचानक नाशिकहून येणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अर्नाळा शिर्डी बस क्रमांक MH20 BL 3254 ही नाशिकहून येताना आर्मी गेट समोर नियंत्रणाबाहेर गेल्यानं बस थेट वळणावर भिंतीला धडकली. यात 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रुपाली हिचा पती सचिन हे जखमी झाले. बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. आर्मी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, नाशिक रोड.